नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज डॉक्टर AR देसाई या विचारवंतावर आपण कालपासून चर्चा करत आहोत. आज भारतीय समाजशास्त्री विचारवंत पेपर क्रमांक 12 सेमिस्टर 6 च्या अंतर्गत डॉक्टर AR देसाई यांच्या राज्यविषयक विचारांचा विचार आपण करणार आहोत की डॉक्टर AR देसाई यांनी राज्याविषयी कशा पद्धतीचे विचार मांडलेले आहेत त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. डॉक्टर AR देसाई यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून राज्याबाबत विचार मांडताना भांडवल प्रधान कल्याणकारी राज्यावर टीका केलेली आहे. देसाई यांनी प्रथम कल्याणकारी राज्याबाबतचे आपले विचार मांडले आणि त्यानंतर भांडवली राज्यांमध्ये कल्याणकारी राज्याची वैशिष्ट्ये कशी अप्रस्तुत ठरतात याचे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. भारतीय राज्यसंस्था कल्याणकारी राज्यसंस्थेच्या अंगभूत वैशिष्ट्यांना सामावून घेण्यात कोठे कमी पडते याचेही ते संदर्भ देतात. त्यामुळे त्यांचे राज्याबाबतचे विचार अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. डॉक्टर देसाई यांचे राज्याबाबतचे विचार कशा पद्धतीचे होते बघा. देसाई यांनी प्रामुख्याने कल्याणकारी राज्याचे आकलन करून घेण्यावर भर दिला. त्यांचे त्यासंबंधीचे विचार पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतील. 1. कल्याणकारी राज्याची वैशिष्ट्ये. डॉक्टर AR देसाई यांनी कल्याणकारी राज्याची 3 वैशिष्ट्ये सांगितली. ती पुढील प्रमाणे. 1. सकारात्मक राज्य. 2. लोकशाही राज्य आणि 3. मिश्र अर्थव्यवस्था. त्यातलं पहिलं बघूयात, सकारात्मक राज्य. देसाई यांच्या मते कल्याणकारी राज्याचे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे ते अधिक सकारात्मक स्वरूपाचे असते. यात अहस्तक्षेपी राज्याच्या तत्वास मान्यता दिली जात नाही. अभिजात उदारमतवादी राजकीय सिद्धांतानुसार कल्याणकारी राज्य हे कायदा आणि सुव्यवस्था या सीमेपर्यंत मर्यादित नसते. कल्याणकारी राज्य अधिक सक्रियपणे सामाजिक धोरणांची अंमलबजावणी करताना हस्तक्षेप स्वरूपाची भूमिका पार पाडत असते, म्हणजेच ते अधिक सक्रिय स्वरूपाचे असते. लोकशाही राज्य. देसाई यांच्या मते लोकशाही हे कल्याणकारी राज्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. कारण केवळ लोकशाही व्यवस्थेतच कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठीच्या आवश्यक त्या परिस्थिती असतात. औपचारिक लोकशाही संस्था, बहुपक्षीय निवडणुका ही कल्याणकारी राज्याप्रमाणेच लोकशाही राज्याची देखील वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे उदारमतवादी विचारवंत कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून समाजवादी व साम्यवादी राज्यसंस्थांना वगळतात. मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था ही देखील कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्ट्य मानले जाते असे देसाई म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी भांडवल उद्योग व शासकीय उद्योग यांचे सहअस्तित्व आढळून येते. कल्याणकारी राज्य भांडवली धोरणांना नष्ट करत नाही व सार्वजनिक क्षेत्राची स्वायत्तता देखील कमी होऊ देत नाही. मूलभूत सेवांची पूर्तता करणे हे कल्याणकारी राज्याचे महत्त्वाचे ध्येय असल्यामुळे ते पूर्ण करताना खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांचा वापर यामध्ये केला जातो. कल्याणकारी राज्याच्या मूल्यमापनाचे निकष कोणते ते तो भाग बघूया. कल्याणकारी राज्याच्या वरीलप्रमाणे वैशिष्ट्य मानली जात असली तरी कल्याणकारी राज्याचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे. पुढील निकषांच्या आधारे देसाई यांनी कल्याणकारी राज्याच्या कार्याचे मोजमाप केले. कल्याणकारी राज्याच्या मूल्यमापनाचे निकष: सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, रोजगार सुरक्षा. सामाजिक सुरक्षा. कल्याणकारी राज्याच्या मूल्यमापनाचा पहिला निकष म्हणजे तेथील जनतेला मिळणारी सामाजिक सुरक्षा होय. कल्याणकारी राज्य हे लोकांना दारिद्र्य, सामाजिक भेदभाव, सामाजिक कमकुवतपणा या गोष्टीपासून स्वातंत्र्याची हमी देऊ शकते का? हा घटक प्राधान्याने विचारात घ्यावा लागतो, कारण सामाजिक सुरक्षा मिळवून देणे हे कल्याणकारी राज्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आर्थिक सुरक्षा. कल्याणकारी राज्य लोकांना आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यात कितपत यशस्वी होते हा घटक देखील महत्त्वाचा ठरत असतो. त्या दृष्टीने कल्याणकारी राज्य हे उत्पन्नाच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या आर्थिक विषमतांना नष्ट करण्यास तत्पर असावे लागते. त्यासाठी समाजातील श्रीमंत लोकांकडून कर वसूल करून कमकुवत घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे आवश्यक असते. कनिष्ठ वर्गाच्या संपत्तीत वाढवून आणणे कल्याणकारी राज्यासाठी आवश्यक ठरते.
रोजगार सुरक्षा. आपल्या नागरिकांना रोजगाराची हमी किंवा सुरक्षा मिळवून देण्यात कल्याणकारी राज्य कितपत यशस्वी ठरते हा देखील निकष त्यांच्या मूल्यमापनात आवश्यक ठरतो. रोजगाराच्या संधी प्राप्त झाली तरच लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना रोजगार पुरवणे आवश्यक ठरते. आणि भारतीय राज्यसंस्था. कल्याणकारी राज्याबाबतचे विचार विशद केल्यानंतर देसाई भारतीय राज्यसंस्थांचा आढावा घेतात. भारतीय राज्यसंस्था ही प्रामुख्याने कल्याणकारी स्वरूपाची म्हणून ओळखली जाते. मात्र शासनाचा व्यवहार हा त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा दिसून येतो. राजकीय स्वातंत्र्याची हमी प्राप्ती देखील येथील लोकांना झाली असली तरी सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यात राज्यसंस्था अद्यापही यशस्वी झालेली दिसत नाही. मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून देसाई या शासनाच्या धोरणांचा आणि राजकीय प्रक्रियेचा आढावा घेताना दिसतात. त्यामुळे भांडवली धोरणावर टीका करणे साहजिकच ठरते. एकंदरीत उपरोक्त चर्चेच्या आधारे असे सांगता येईल की देसाई यांनी कल्याणकारी राज्याच्या भांडवली प्रारूपावर टीका केलेली आहे. तसेच ते साम्यवादी राज्यांना देखील कल्याणकारी राज्याचा आदर्श मानत नाहीत. भारतीय मार्क्सवादी पक्षाचे काही काळ सदस्य असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा समाजशास्त्रज्ञ असण्यापेक्षा एक राज्यशास्त्रज्ञ असल्यासारखा वाटतो. असे असले तरी भारतीय सामाजिक वास्तविकतेचे आकलन करून घेण्यासाठी त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. धन्यवाद.